शिवसैनिक बंधू भगिनी यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहतोय ते आपले सर्वांचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना नम्र विनंती आपण या जाहीर सभेला संबोधित करावं। हाँ थोड़ा आज इतके फटाके वाजवत आहेत, 16 तारखेला काय कराल? पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये दिवाळी करायची। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रचार संपायला आता 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि हे सगळं दृश्य मी साठवून ठेवतोय। गेले 15-20 दिवस महाराष्ट्र फिरतोय, मराठवाडा फिरलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो आणि आज आपल्याकडे आलेलो आहे। सर्व ठिकाणी समुद्रच समुद्र, जनसागर। नाशिकला होतो, भुजबळांच्या पाठीवरती वळ उठवून आज तटकरेंना फटकारे मारायला आलेलो आहे। विषय अनेक आहेत, किती विषयावरती किती बोलायचं नक्की। हे नवीन फटाके कसे आहेत ना, आपल्यासारखे आहेत, शिवसैनिकासारखे आहेत, मराठी माणसासारखे आहेत, हिंदूंसारखे आहेत। पटकन आधी त्यांना जरा पेटवावं लागतं, पण एकदा पेटले ना मग नाही थांबत। मग बरोबर असे फुटतात, तटकरे असो, पवार असो, आणखीन कोणी असो, बरोबर मस्त फुटतात। चांगलं एकूण वातावरण खरोखर चांगले दिसतंय। दरवेळेला पत्रकार भेटल्यानंतर जसं अनंत गीते सांगत होते की पत्रकार विचारतात काय अमुक तमुक, मला विचारतात काय वाटतं तुम्हाला किती जागा येतील। मी म्हटलं मला देशाचं काय माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा आमच्या महायुतीच्या येणार म्हणजे येणारच। आणि या आल्याच पाहिजेत, कारण या जर आता आल्या नाही तर मग महाराष्ट्राला कोणी वाली नाही, देशाला कोणी वाली नाही। हे जे काय सगळे गडगंज माजलेले मातलेले लोक उभे राहिलेत, काय मस्ती आहे बघा। म्हणजे मी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल नसेल, माझं कौतुक म्हणून नाही सांगत, पण माझ्या ज्या काही भावना आहेत
मला आता विचारत होते हार तुरे स्वागत म्हटलं नाही. मी सुरुवातीच्या या सभांमध्ये हार तुरे स्वीकारले, पण नंतर मराठवाड्यात गेलो, विदर्भात गेलो आणि तिकडे समोर जो माझा शेतकरी बसला होता त्याच्याकडे बघितल्यानंतर मला खरंच हार तुरे स्वीकारायची लाज वाटायला लागली. काय आपण करतो आहोत? कोणत्या अवस्थेमध्ये समोरची माणसं बसलेत? दुःख दुःख संकट म्हणजे किती, मालिका संपतच नाही. गारपीट झाली, गारपिटीच्या नंतर आता पुन्हा अवकाळी पाऊस पडतोय आणि हे समोर बसले असताना समोरची लोक म्हणतायत बाबा तू आलास इकडे, आम्हाला काय मिळणार तुला मत दिल्यानंतर, ते बोल पहिल्यांदी. ते तर बोलतच नाही आणि वरती आमच्या समोर आम्ही दुःखात असताना आम्हाला खायला नाही घास आणि तू फुलं बिलं मस्त स्वीकारतोय. काय निर्लज्ज माणूस आहे. म्हटलं मी एवढा राष्ट्रवादीवाला काँग्रेसवाल्यासारखा निर्लज्ज असू शकत नाही. आणि खरंच काही काही घटना अशा घडतात की त्या हृदयामध्ये घर करून राहतात. का मी आज हार स्वीकारत नाहीये? ज्या ज्या वेळेला मी महाराष्ट्रामध्ये फिरलोय, बऱ्याचदा निवडणुका असतातच, पण अनेक वेळेला काही ना काहीतरी, समजा दुष्काळ आहे, कोणी काँग्रेसवाले फिरत नाही, राष्ट्रवादीवाले फिरत नाही. या वेळेला निवडणुकीच्या तोंडावरती गारपीट झाली म्हणून काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून हे फिरले सगळीकडे. नाहीतर गेल्या वर्षी यांना माहितीच नाही राज्यामध्ये दुष्काळ होता. आणि मग अशाच एका वेळेला मी जळगावमध्ये गेलो होतो. सगळं कोरडं ठाक पडलं होतं, विहिरी कोरड्या, पाण्याच्या टाक्या सुकलेल्या, धरणं तर काय पत्ताच नाही. सगळं खाल्लं ते अजित पवारनीच खाल्लेलं आहे. धरणं कुठे आहेत? आणि सगळं कोरडं ठाक असताना एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भर दुपारची सभा, गर्दी तर जमलेली होती. मला हार घातला आणि खरंच तुम्हाला सांगतो, हार स्वीकारल्यानंतर माझ्या हाताला पाणी लागलं. मी म्हटलं अरे सगळं कोरडं असताना ही फुलं ओली कशी? आणि अक्षरशः सांगतो माझ्या अंगावरती शहारा आला. मला पटकन असं वाटलं की हे जे पाणी लागलेलं आहे हे शेतकऱ्याचे अश्रू तर नाहीत ना, की स्वतः दुःखात असून सुद्धा माझं तो स्वागत करतोय, माझ्यावरती प्रेम व्यक्त करतो आहे. आणि हा जो ओलावा आहे, हा ओलावा फार महत्वाचा आहे. हा ओलावा जो आपल्यातला आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या नशिबात नाहीये, अजिबात नाहीये. सगळं कोरडेपणाने चाललेलं आहे. काल सुद्धा नाशिकमध्ये मी होतो, तिकडे सुद्धा पवार साहेबांबद्दल बोललो, भुजबळांबद्दल बोललो, तटकरेंबद्दल बोललो. का नाही बोलायचं? कोण लागतात ती आपली? काय म्हणून आमचं काय वैयक्तिक दुश्मनी काय आहे? आज सुद्धा ही सगळी तुम्ही जण इकडे आलेला आहात, कशासाठी आलात? एक तर हा जो काही काळ आहे हा सगळा लग्न सराईचा काळ आहे. अनेक ठिकाणी म्हणजे लोकांना अशी चिंता असते की आपल्या सभा होणार कशा? लग्नाचा मोठा मुहूर्त आहे, मेजवान्या चालल्या आहेत, काही ठिकाणी ते परवडतच नाहीये, कशी बशी लग्न लावली जात आहेत, आमंत्रण पत्रिका दिल्या जात आहेत. आणि मग आमंत्रण पत्रिका देताना सुद्धा ज्या काही गाठीभेटी होतात, काही निरोपानिरोपी होते. पण या सगळ्या लग्न सराईत सुद्धा वृत्तपत्रांमधल्या ज्या काही मी बातम्या वाचल्या, खरंच त्या लोकांना कधी ना कधीतरी मी भेटणार आहे. ठाण्यामधली आणि कोल्हापूरमधली काही लोक आहेत, त्यांच्या घरचं लग्न आणि घरच्या लग्नाची पत्रिका त्यांनी घरोघरी वाटली. अवश्य यायचं. कोण नातेवाईक असतं, कोण मित्र असतात, सगळे आप्तेष्ट असतात. आणि हल्ली बहुतेक ठिकाणी पत्रिकेवर लिहिलेलं असतं कृपया आहेर आणू नये. पण माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, तरी सुद्धा देशाची निवडणूक समोर आहे, याच दिवसांमध्ये निवडणूक आहे. मग त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की महायुतीला मत, मोदींना मत, हाच आमचा आहेर. केवढं मोठं मन आहे. म्हणजे स्वतः, नाहीतर काही जण कसे असतात की लग्नाच्या वेळेला आहेर किती मिळतोय, पण आम्हाला आहेर नको, काही नको, मोदींना मत, महायुतीला मत, हाच आमचा आहेर. याचं कारण आपण सगळेजण भोगता आहात, बघता आहात. मुलांच्या जन्मापासून मुलांच्या लग्नापर्यंत त्यांचं संगोपन करण्यामध्ये ज्या ज्या अडचणी या सरकारने तुमच्या समोर वाढून ठेवलेल्या आहेत. म्हणून आता त्या आई वडिलांची हीच इच्छा आहे की जे आमच्या नशिबी आलं, कदाचित आमच्या मुलांचं कोड कौतुक आम्हाला करता आलं नाही. जेवढं काही आम्हाला त्यांचं कौतुक करायचं होतं तेवढं करता आलं नाही, कारण ही सगळी संकटाची मालिका आमच्या डोक्यावरती असताना ही मुलं जोपासायची कशी, वाढवायची कशी, शिक्षण कसं राहायचं, नोकरी कुठून मिळवायची.
आणि ही मालिका आम्ही भोगलं, पण आमच्या मुलांच्या नशिबी नको म्हणून लग्नाला येत आहे, तर मत मात्र महायुतीला द्या. कारण आमचं आता नशीब बदलायचं आहे, नुसतं सरकार नाही बदलायचं, देशाचं नशीब, तुमचं नशीब आणि पुढच्या मुलाबाळांचं, पुढच्या पिढीचं नशीब बदलण्यासाठी म्हणून ही निवडणूक आहे. नुसतं मतं मागायला बरोबर आहे. काल सुद्धा मी जी काही टीका केली, आज आता विनायकराव तुम्ही तर सगळे साल्टीच सोडलेली आहेत. कशासाठी करायचं हे आमचे आपले अनंत गीते. याही वेळेला खासदार तुम्ही सगळेजण करणार आहात. कधीतरी हा कोणी विचार केलाय का की समोरचे जे काही उमेदवार आहेत आणा एका व्यासपीठावरती, जातीपातीचं राजकारण नका करू तुम्ही, पण उमेदवार कसा असायला पाहिजे. एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप गीतेंवरती आहे, जे काही आरोप त्यांच्यावरती आहेत, मग तटकरे असतील, आणखीन कोण तुम्ही डमी उमेदवार बोललात त्यांच्यावरती असतील, गीतेंवरती आहेत. आणि गीते एक सच्चा शिवसैनिक, मुंबईतला एक शाखा प्रमुख, नगरसेवक, शिवसेना प्रमुखांनी खासदार केला, केंद्रात मंत्री केला. आणि मी तुम्हाला सांगतोय, ज्या वेळेला दिल्लीमध्ये एनडीएची मीटिंग होते, बहुतेक वेळेला सगळे पक्ष प्रमुख तिकडे जात असतात, पण शिवसेना प्रमुख तर दिल्लीमध्ये गेलेलेच नव्हते. एकदाच मागे, खूप मागे गेले होते. आणि प्रत्येक एनडीएच्या मीटिंगला मी पण जात नाही. त्यावेळेला ती महत्वाची जबाबदारी पार पाडणारा असा हा आपला माणूस अनंत गीते. संसदेमध्ये सुद्धा एखादा विषय आला, शिवसेना प्रमुखांना तेव्हा विचारायचे, आज मला विचारतात, उद्धवजी असा असा विषय आहे, आपल्या शिवसेनेची भूमिका काय, धोरण काय. आणि बरोबर त्या चौकटीत राहून, एक तर तिकडे गेल्यानंतर भाषा चांगली पाहिजे आहे, आम्ही मराठीच्या अभिमानी आहोतच, पण तिकडे बोलताना सगळ्यांना कळणारी भाषा ही बोलली गेली पाहिजे. त्या भाषेत व्यवस्थित आपले विषय मांडणारा खासदार पाहिजे. तसा अनंत गीते हा माणूस आहे, तसा अनंत गीते. एका पैशाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. नाहीतर आमचे उमेदवार यांचे कसे, शरद पवारांनी म्हणे सगळ्यांचे बायोडाटा मागवले. बोला तुम्ही काय कितीचा घोटाळा केलाय, किती, एवढ्या लाखाचं, हट म्हणे, किती कोटी, 500 कोटी, ठीक आहे ये, तू किती, 1000 कोटी, चांगलं आहे, द्या उमेदवारी. किती बँका बुडवल्या, मग यांचा नंबर लागला. पेण अर्बन, गोरेगाव, रोहा, सगळ्या बँका बुडवल्या, लाखो खातेदार सगळे वाऱ्यावरती सोडले. अरे वा 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 वा, एवढ्या तू बँका बुडवल्यास, जा आता तिकडे रिझर्व्ह बँक डुबव, जा दिल्लीमध्ये. हे यांचं क्वालिफिकेशन. भुजबळांचं तरी काय क्वालिफिकेशन. शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून खायच्या. स्वतः शरद पवार सुद्धा, 2 दिवसापूर्वीची बातमी आहे, बारामती मधली, गायरानासाठी, म्हणजे गायींसाठी चरण्यासाठी जी जमीन असते गायरान, ती गायरानाची जमीन सुद्धा यांनी गिळली आणि त्याच्यावरती यांचं विद्या प्रतिष्ठान उभं राहिलेलं आहे. केवढं मोठं समाजकार्य. म्हणजे आपण असं म्हणतो की काय बाबा काही असेल. मागे अजित पवार बोलले होते शिवसेना प्रमुखांवर की अरे आम्ही कारखाने काढले, संस्था काढल्या. काय केलं शिवसेना प्रमुखांनी? आम्ही कारखाने उभे केले, आम्ही संस्था उभ्या केल्या, आमच्या कुटुंबियांच्या नावाने इमले उभे केले. अजित पवार, शिवसेना प्रमुखांनी संस्था उभ्या केल्या नाहीत, कारखाने उभे केले नाहीत, इमले उभे केले नाहीत. शिवसेना प्रमुखांनी मराठी माणूस आणि हिंदू माणूस उभा केलेला आहे, जो तुम्ही करू शकला नाही आहात. अरे तुमच्या 7 काय 150 पिढ्या जरी जन्माला तरी ही माणसं अशी उभी करता येणं तुम्हाला शक्य नाही. आणि कशाला टिमक्या वाजवता? जे तुम्ही उभं केलेलं आहे ते गोरगरिबांचं खाऊन तुम्ही उभे केलेलं आहे. आणि आता सह्याद्री गिळल्या असं तुम्हाला वाटतं म्हणून हिमालय गिळायला निघालात. हा सह्याद्री एवढा कोणाच्या पचनी पडणारा नाहीये. तो अफजल खान सुद्धा सह्याद्री गिळायला आला होता. जाऊन बघा प्रतापगडाच्या पायथ्याशी कसा पडलाय तिकडे तो, जाऊन बघा. कारण ती एक निसर्गदत्त देणगी दिलेली आहे. शिवरायाकडे जी होती वाघनखाची, तीच ही सगळी माझी वाघनखं माझ्या समोर बसलेली आहे. ती माझी वाघनखं आहेत. या सगळ्या वाघनखांनी 24 तारखेला या भ्रष्टाचाराचा राजकीय कोथळा मी काढणार आहे. त्याच्यासाठी सगळी माझी वाघनखं इकडे जमलेली आहे. किती मस्ती, म्हणजे किती मस्ती. अजित पवार जे म्हणतायत सुप्रिया सुळेंना मत नाही दिलं तर तुमचं पाणी तोडून टाकीन, याद राखा. एक तर तुमच्या मतांवरती माझी ताई निवडून येत नाही आणि पडतही नाही, पण लक्षात घ्या जर चूक केलीत तर तुमचं पाणी कापून टाकीन. ही आजची मस्ती. आणि त्यांचे हे सगळे चेले चपाटे.
हे सुनील तटकरे त्यांचाच चेला हा. तुम्हाला काय वाटतं हे सगळं उभं केलंय हे का सुनील तटकरेचं कर्तृत्व आहे? हे अजित पवार आणि शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय उभं राहिलेलं नाहीये. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच सुनील तटकरे उभे राहिलेले आहेत. आणि आज जर काही सरकार जाताना सुद्धा ही मस्ती असेल तर विचार करा, तुमच्याकडनं चूक झाली आणि दुर्दैवाने तटकरे निवडून आले आणि त्यांचं काँग्रेसचं नाकर्तं सरकार तिकडे जर का बसलं तर अजित पवारची मस्ती किती वाढेल? आहे कधीतरी कल्पना केलीत? अरे जर का तुम्ही चूक केली तर आज हे मस्तीमध्ये असलेले अजित पवार उद्या उघड उघड तुमच्या घरादारावरनं वरवंटा फिरवतील आणि मग तुमचा वाली कोण? सुनील तटकरे येणार आहे? उलट येतील. विकायचं का घर? तुम्हाला जागा विकायचे का? मी घेतो. आव आणतात मोठ्या आणतात विकासाचा आव. मुंबई दिल्ली कॉरिडॉर. अरे जमिनी कोणाच्या घेतल्या? गरिबांच्या जमिनी. स्वस्तात काय जवळपास फुकटामध्ये तुम्ही जमिनी ढापल्या आणि एखादी योजना आणल्यानंतर सोन्याच्या कितीतरी पटीने त्याचा भाव वाढवून पैसे खाणारे तुम्ही. ही मस्ती आज शरद पवार म्हणतात की हे अजित पवार बोललेलेच नाहीयेत, हा आवाज त्यांचा नाहीये. अरे आम्ही शिवसैनिक बरा सरळ उघड उघड समोर उभा राहून घोषणा देतो आवाज कोणाचा म्हणून. असं नाही आम्ही कधी म्हणत की हा आवाज आमचा नाही म्हणून. आम्ही अभिमानाने सांगतो की अरे आवाज कोणाचा. आणि मग पवार साहेब ठीक आहे क्षणभर तुमचं मानलं की हे जे काय आहे ते सगळं बनावट आहे, अजित पवारांचा आवाजच नाहीये, मानलं तुमचं. मग हा जर का आवाज नाहीये तर ज्या वेळेला तो सोलापूरचा भैया देशमुख त्यांच्याकडे गेला होता, आमच्या धरणामध्ये पाणी नाहीये, पाण्याची सोय करा, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, जीव चाललाय म्हणून आक्रोश करत जेव्हा भैया देशमुख तुमच्याकडे आला होता त्यावेळी त्या जाहीर सभेत जे बोलले ते अजित पवार, पाऊस पडत नाहीये, धरणात पाणी नाही, मग काय धरणात करायचं, लघवी करायची काय? तो तर आवाज अजित पवारचा होता ना, होता ना. आणि मग काही वेळेला माझ्यावरती आरोप केले जातात, उद्धव ठाकरे मवाळ बोलतात. अरे मवाळ बोलतात ठीक आहे, पेन्सिलला टोक काढायला टोपण लागतं, तलवारीने पेन्सिलीला टोक नाही काढलं जात. पण ते टोपण आपल्याला वाटतं गोल गोल फिरतं पण ते पेन्सिलीला टोक बरोबर निघतं. तशी माझी भाषा आहे. जर का मी कधीही जनतेशी उद्दामपणाने बोललो, उद्धटपणाने बोललो तर आज सुद्धा माझ्या मनामध्ये एक भीती आहे, दरार आहे की घरी गेल्यानंतर शिवसेना प्रमुख खाटकन कानफटात वाजवतील. हे आमच्यावरती संस्कार आहेत. याला संस्कार म्हणतात. वागायचं कसं, बोलायचं कसं. नेहमी जे शिवसेना प्रमुख सांगायचे, उद्धव एक लक्षात ठेव, मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे शून्य आहे. आपल्या मागे जी पूर्वजांची पुण्याई आहे आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून आपण आहोत. हे जर का नसतील तर आपण शून्य आहोत आणि मी शून्यच आहे. मग पवार साहेब हसडली तुम्ही जीप तुमच्या पुतण्याची. ते तर सरळ व्हिडिओत आलं होतं ना. पण लाज नाही, लज्जा नाही. केवढी मस्ती, केवढी मस्ती. आणि सुनील तटकरेंना सुद्धा मला सांगायचे की अरे तुम्ही किती खाणार आहात, काहीतरी तुमच्या भुकेला काही सीमा आहे की नाही, अंत आहे की नाही. तो किरीट सोमय्या आणि माधव भंडारी त्यांच्याशी मी बोललो. मला किरीटने सांगितलं, किरीट हा माझा जुना मित्र. किरीट म्हणाले उद्धव या सुनील तटकरेला आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहत नाही, बघ म्हणे एक दिवसाचा निकाल लावतो मी. कोर्टामध्ये गेलेला आहे, चालू द्या केसेस. पण ह्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, खरं म्हणजे मला पलीकडे राष्ट्रवादीचं जाहीर कौतुक करायचंय. प्रत्येक सभेमध्ये मी करतो. दीपक केसरकर उभा राहिला माणूस. शरद पवार स्वतः गेले, अजित पवार गेले, नाही ऐकलं. ते बोलले तुम्ही मला उमेदवारी दिली पण निवडून मला जनतेने दिलेलं आहे, मी त्यांच्याशी प्रामाणिक आहे. वाटेल तशी गुंडागर्दी करणारा, दहशतवाद करणारा आणि गरिबांची पिळवणूक करणारा नरराक्षस, भस्मासूर, भ्रष्टासूर मी डोक्यावर घेऊ शकत नाही. मी जनतेशी बांधील आहे. त्यांनी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीने त्यांचं काम केलेलं नाहीये. मला खरंच त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. माणसं पाहिजेत, आमदार पाहिजेत, खासदार पाहिजेत तर ती तशी पाहिजेत. विजय सावंत सुद्धा तिकडे उभे राहिले, नाही ऐकत. हे असं कुठेतरी येऊ द्या ना इकडे. बरं इकडे प्रत्येक ठिकाणी, इकडे सुद्धा हा आपला मतदारसंघ आणि बाजूचा लागून तिकडचा मावळ मतदारसंघ, शेतकरी कामगार पक्ष आज आपल्या विरोधात उभा राहिलेला आहे. मी म्हणजे आपली पहिली सभा झाली होती त्या सभेत त्यांना आवाहन केलं होतं, विनंती केली होती की अरे नका असं अपशकून करू नका, तुम्ही काळ्या मांजरासारखं आडवं जाऊ नका. देशामध्ये क्रांती होते आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या नावाने तुम्ही पक्ष काढलेला आहे त्यांचं सरकार आता येत आहे. नका आडवे जाऊ.
नाही ऐकलं त्यांनी. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की अरे उद्याचं सरकार महायुतीचं येते, पण या सरकारमध्ये आपण नको, आपण काय करू शकतो. अनंत गीते इकडनं निवडून जात आहेत, त्याच्यात आपलं मत नको, नको तर नको, बसा घरी, कोण विचारते तुम्हाला. मावळमधनं बारणे निवडून जात आहेत, त्याच्यात आपलं मत नको, बसा घरी. पण दोन्हीकडे हा तुम्ही विचार केलात का. शेतकरी कामगार पक्षाला जर आमच्याशी लढायचंच होतं तर त्यांनी स्वतःचा अस्सल शेका पक्षवाला उमेदवार आमच्या समोर का उभा केला नाही. या बाजूने एनसीपी मधनं आयात पार्सल, त्या बाजूला सुद्धा एनसीपीतनं गेलेलं पार्सल, तिकडनं जगताप, इकडनं कदम, ही सगळी राष्ट्रवादीची माणसं घेऊन आमच्या समोर का उभी करतायत. मुळामध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बाहेरची माणसं आणावी लागतायत. आज शेतकरी कामगार पक्षाची सुद्धा ही चालत झाली. आणि कित्येक लोकांनी मला फोन करून सांगितले की उद्धवजी, आम्ही शेका पक्षातले आहोत, पण आमच्या प्रमुखाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, कारण आम्हाला आयुष्यात जे काही भोगावं लागतं ते यांना भोगावं लागत नाही. यांच्या भागीदाऱ्या जपण्यासाठी म्हणून हे आडवे जात आहेत. पण यावेळेला आम्ही राष्ट्रवादीला आडवं करण्यासाठी तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सोबत आहोत. हे सगळे इथले विषय आहे. मगाशी येताना मला कोळी बांधव भेटले आहेत ना, सगळेच आलेत. विनायकराव मेटे आलेले आहेत, डॉक्टर महात्मे आलेले आहेत, आठवले आहेत, जानकर आहेत. हे एक शुभचिन्ह आहे. मी तर म्हणेन खरोखर आता शिवशाही या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये अवतरते आहे. भगव्याखाली सगळेजण एकत्र येत आहेत. जो चमत्कार शिवरायांनी केला होता, काय शिवरायाच्या आधी महाराष्ट्रामध्ये लढवई नव्हते, पण मोगलांचं जे साम्राज्य होतं, मोगलांची जी ताकद होती, त्या ताकदीशी लढायला कोणी एकत्र नव्हतं. मराठे जे होते ते टोळ्यांमध्ये विखुरलेले होते, जाती जमातीमध्ये फुटलेले होते. मराठे तर 96 कोळी, 92 कोळी, ब्राह्मणे तर कोळी, कोष्टी, तेली, आगरी. आणि शिवरायांनी हेच काम केलं. जातीपातीला एकत्र आणण्यासाठी म्हणून त्यांनी हिंदुत्वाचा भगवा हातामध्ये घेतला. आणि जो चमत्कार झाला, एकजूट झाल्यानंतर बलाढ्य मोगलाला सुद्धा शिवरायांनी नमवला. हा इतिहास आहे. देशात फक्त शिवराय, दुसरं कोणी नमवू शकलं नव्हतं मोगलांना. आणि आज बरोबर तेच काम काँग्रेसवाले करतायत, राष्ट्रवादी करतायत. काय मराठा आणि काय कुणबी, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही हिंदू आहोत. अरे जे काम मोगलांनी केलं ते काम तुम्ही करताय. गावात आम्ही एकत्र राहत असताना आमच्या मनामध्ये जातीचं विष हे तुम्ही करताय, ओतताय. जातीपातीचं विष ओतणारे हे पहिले तुमचे दुश्मन आहेत, हे लक्षात घ्या. मग तो कोणी असेल, तो कोणी सांगत असेल की जातीसाठी यांना मत द्या, जातीसाठी त्यांना मत द्या, हे पहिले दुश्मन आहेत तुमचे, हे लक्षात घ्या. कारण त्यांना तुमच्या भवितव्याशी काही पडलेलं नाहीये. स्वतःचं काय होणार. अरे आम्ही आमचं ठरवलेलं आहे. या वेळेला कोणी आमच्या समोर उभा राहू दे, त्याला भुईसपाट करून हा शिवरायाचा पवित्र भगवा आम्ही दिल्लीच्या तख्तावरती रोवणार आहोत, तिकडे आम्ही फडकवणार आहोत. त्याच्यासाठी हा सगळा समुद्र आहे. आणि हे जर का तुम्हाला पटत नसतं तर मला हा प्रतिसाद, ही गर्दी, हा अनुभव राज्यभर आलाच नसता. गर्दी म्हणजे किती गर्दी, तोबा गर्दी, म्हणजे दृश्य डोळ्यामध्ये मावत नाही. हे सुद्धा दृश्य बघा ना काय आहे. पण या सगळ्या बारीक सारीक गोष्टी एका बाजूला चालू असताना दुसरा जो काही महत्वाचा विषय आहे, तो जो मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, तो सुद्धा मला तुम्हाला सांगायला पाहिजे. कशी लोक, जर का आपण मतदान करताना चुकलं तर कोण आपल्या डोक्यावरती बसेल याचा काहीतरी विचार केलात तुम्ही. तो मुलायम सिंग तिकडे आहे, तो लालू आहे. त्या मुलायम सिंगचा तो कोणतरी एक गदाडा माणूस आहे, आझम खान, तो बोललाय. म्हणजे जातीयतेचं विष. सोनिया गांधी महाराष्ट्रामध्ये आल्या, राहुल गांधी आले, तर आपल्याला उपदेश करतात की देश जात्यंध्यांच्या हाती जाऊ देऊ नका, जातीयवादाला खत पाणी घालू नका. कोण पसरवते जातीवाद, कोण आहे जात्यंध. अरे सत्तांध तुम्ही माणसं. कधीतरी या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा प्रचार याची सुरुवात मी केली. आजपर्यंतची माझी सगळी भाषणं काढा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मी मत मागितले का बघा. पण सोनिया गांधी इमामाला भेटल्या आणि त्याच्याकडे मतांची भीक मागतायत, भीक, की तुमची धर्मनिरपेक्ष मतं ही माझ्याच पारड्यात टाका, एक गठ्ठा मतं ही माझ्या पारड्यात टाका. कसली धर्मनिरपेक्ष, इमाम कोणाचा धर्मगुरू आहे हे का आम्हाला कळत नाहीये. बरं त्याच्याकडची मतं ही धर्मनिरपेक्ष आणि ही काही माझी मतं बसलेत, भगवी मतं जी बसलेली आहेत ती कलंकित मतं आहेत काय, याला काही डाग लागलेला मत आहे. पण आपल्या मताला किंमत नाही, कारण आपण जातीपातीत फुटतो, समाजामध्ये विखरतो. कोण कोणाला मत देईल हे मला माहित नाही. म्हणून इमामची
धर्मनिरपेक्ष म्हणजे मुसलमानांची मतं ही एक गट्टा जर का पारड्यात पडली तर मी पुन्हा तिकडे सत्ता गाजवीन ही स्वप्न बघणारी सोनियाबाई त्यांच्या समोर आपण उभे राहिलेलो आहोत, हे लक्षात घ्या जरा. आणि मग आझम खान जो बोलला की कारगिलचं युद्ध हे म्हणे मुसलमान सैनिकांनी जिंकलं, हिंदूंनी नाही. अरे सैन्यामध्ये सुद्धा तू विष कालवतोस, जातीयवाद कालवतोस. कधीतरी आमच्याकडनंही गेलं. आज मी ज्या खेडमध्ये आलेलो आहे ते इथले शिवतर गाव. सोनिया गांधीने आणि आझम खानला गदड्याला म्हणा, आझम खानला जाऊन बघ, तिकडे जाऊन नाक घास पहिल्या महायुद्धापासून, त्या पहिल्या महायुद्धात जवळपास 250 जवान तेव्हा मारले गेले आणि तिथपासून आजपर्यंत जवळपास घरटी एक तरी माणूस सैन्यामध्ये गेलाच पाहिजे या भावनेने शिवतर गाव तिकडे जाते. गावागावातल्या घराघरामध्ये सैनिक आहे, त्याला मानाचा मुजरा करतो मी. असतील कोण मराठी असतील, म्हणजे कोण हिंदू असतील, कोण मुसलमान असतील, पण जवानाला जातपात नाही. जसं अतिरेक्याला जातपात नाही तसा जवान. कोण आहे जवान? जवान कधी आपल्याला दिसतो? कधी आपली ओळख आहे? कोणासाठी तो लढतो? देशासाठी लढतो, माझ्या मातृभूमीसाठी लढतो. मातृभूमी म्हणजे काय? देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातली माणसं, म्हणजे तुम्ही आम्ही, दगडधोंडे नाहीत. मग कोणती ओळख नाही, पाळख नाही, असं असताना सुद्धा जो स्वतःच्या जीवावरती उदार होऊन आपल्यासाठी लढतोय त्याला त्याच्यामध्ये जात्यंतेचं विष कालवणारा हा आझम खान, याला खरं म्हणजे फासावरती लटकवला पाहिजे. याला फासावरती लटकवला पाहिजे. ही सगळी अशी माणसं, ही आजपर्यंत यांची लायकी नसताना तिकडे सत्तेवरती बसतायत. दुसरा त्यांचा नेता तो मुलायम सिंग काय बोलतोय, काय बडबडतोय. लड़के तो लड़के होते हैं, बलात्कार किया तो फांसी क्यों? आणि मग अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली तर माय भगिनीनो तुमचं रक्षण कोण करणार? अर्थात मुलायम सिंग सत्तेवर येऊ शकत नाहीत आणि त्याच्या मनातला डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. कारण मुलायम सिंग इतर देशाचं मला माहित नाही, पण हा शिवरायाचा महाराष्ट्र, इकडे तुझी मस्ती आम्ही नाही चालू देणार. ज्या शिवरायांनी बलात्कार केला म्हणून त्या रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात कोपरापासून आणि दोन्ही पाय ढोपरापासून तोडून टाकले, तो इतिहासाचा वारसा घेऊन शिवरायाला दैवत मानून पुढे जाणारी आम्ही माणसं आहोत. तुझी मस्ती आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही. पण मग आम्ही नरेंद्र मोदींचं नाव घेऊन पुढे चाललेलो आहोत. टीका करणारे करतात. चिदंबरम म्हणाले मोदी म्हणजे एन्काउंटर सीएम आहे ना, पाहिजेच. या देशाला कडक नेतृत्व पाहिजे आणि ते नरेंद्र मोदींकडे आहे. अरे आजपर्यंत तुम्ही बसलात काय, तुमची काय लुंगी सुकत बसलात? देशाचा कारभार म्हणजे पाकिस्तानचे सैनिक येऊन माझ्या सैनिकांची मुंडकी कापून निघून गेले तरी तुम्ही हलू शकला नाहीत. हे असे नेबळट पंतप्रधान होण्यापेक्षा कणखर नरेंद्र मोदी पंतप्रधानच या देशाला वाचू शकेल. हे नाकर्ते सरकार हे वाचू शकत नाहीये. नाकर्ते सरकार वाचू शकत नाहीये. कोणी उठावं, काही करावं, तुमच्या जमिनी गिळाव्या, कसाही कारभार हाकायचा आणि आम्ही आपलं शेळ्या मेंढ्यांसारखं त्यांच्या मागे नुसतं शेपूट हलवत फिरायचं. हे आता जमणार नाही, आता हे होणार नाहीये. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्हाला म्हटलं जातं की शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी ही मुसलमानांच्या विरुद्ध आहे, अरे आम्ही हिंदू आहोतच. कालच्याही सभेत सांगितलं, आजही सांगतो, माझे वडील हिंदू होते, माझी आई हिंदू होती आणि मी सुद्धा हिंदूच आहे, हिंदूच राहणार. मी मराठी आहे, मी हिंदू राहणार, अभिमानाने सांगतोय मी. आणि ज्यांना कोणाला हिंदू बोलायची लाज वाटत असेल त्यांनी पहिल्यांदा स्वतः कोण आहे ते सांगायचं आणि स्वतःचे आईबाप कोण होते ते सांगावं. पण आम्हाला आमच्याच देशामध्ये संपवून टाकण्याची भाषा करणारा त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. पण आम्ही जर का आमच्याबद्दल बोललो, आमच्या रक्षणाबद्दल बोललो, माय भगिनींबद्दल बोललो तर लगेच गुन्हा दाखल होतो. आणि या सगळ्या काँग्रेसवाल्यांच्या आता ज्या जाहिराती चाललेल्या आहेत, खरंच मला दया येते. मुंबईमध्ये होर्डिंग लागले, तुमच्याकडे सुद्धा लागले असतील होर्डिंग, पाहिलेत का? लागलेत का? महिलांना आता पोलीस दलामध्ये 25% आरक्षण. का आता निवडणुका आल्यानंतर महिला जन्माला आल्यात? आधी महिला नव्हत्या देशामध्ये? दिसल्या नव्हत्या तुम्हाला महिला? माय भगिनी दिसल्या नव्हत्या? बरे आज तुम्ही बोलताय महिलांना पोलीस दलामध्ये आरक्षण देणार. मग आझाद मैदानची जी दंगल केली त्या दंगलीमध्ये दंगेखोरांनी महिला पोलिसांशी जे काही वर्तन केलं, त्यांची जी काही विटंबना केली, त्या महिला पोलिसांना कदाचित आरक्षणाशिवाय नोकरी मिळाली पण त्यांचं रक्षण तुम्ही करू शकत नाही. तुम्ही कसले दरिद्री लोक या महिलांना आरक्षण देताय? मग निदान आमच्याकडे बघा, विश्वासाने एवढ्या माय भगिनी आलेल्या आहेत, एवढ्या तुमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सभेला येतात का? हे माझे बांधव जमलेले आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत.
हे नुसतं मला ऐकायला नाही आले, आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि काय राष्ट्रवादीची सभा नाहीये. म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये मी नांदेडला होतो, मुद्दामून प्रत्येक सभेत सांगतो. त्या सभेमध्ये संयोजक आणि समोरची लोक यांच्यात बाचाबाची झाली. अशी बाचाबाची झाली म्हणजे पु ल देशपांडेंचं आहे ना ते, बाचाबाची म्हणजे बाचाबाची अशी झाली. आणि कशावर ना, ती जी लोक जमली होती, गर्दी जमवली होती, ते हुज्जत घालायला लागले. अहो आपली बोली काय ठरली होती, 3 तासाला 300 रुपये. आता ओव्हर टाइम झालाय. तो करू काय, सीएम लेट आले. सीएम लेट हो काय हो, ओव्हर टाइम झाला, ओव्हर टाइम देता की नाही बोला, नाहीतर आम्ही चाललो. आणि आज तुम्ही किती वाजेपर्यंत बसला तिकडे? 4 वाजल्यापासून. घेतलाय का कोणी ओव्हर टाइम घेतलाय? आहे कोणीतरी इकडे भाड्याची माणसं आणलेत? ही सगळी शिवसेना प्रमुखांनी माझ्या मागे उभी केलेली ही पुण्याई आहे, ही पुण्याई आहे. शरद पवार जे बोलले ना की उद्धवला काय म्हणे, हे वारसा हक्काने मिळालेलं आहे. अरे वारसा हक्काने मिळायला सुद्धा नशीब लागतं. किती जन्माचं माझं भाग्य घेऊन मी मा आणि साहेबांच्या पोटी जन्माला आलो मला माहिती नाही. पण हा तेजाचा, सत्याचा, सत्तेचा नाही सत्याचा आणि जनतेच्या सेवेचा वारसा घेऊन मी समोर ताठ मानेने उभा आहे. पवार साहेब तुमचा वारसा सांगा कोणता? आणि आज म्हणे ते तिकडे चिडले नाशिकमध्ये. कारण का? तर हे सगळं मी काढलं भुजबळांनी. कारण काय झालं, मध्यंतरी शरद पवारांनी जाहीर केलं की मी आता राज्यसभेत गेलेलो आहे, लोकसभेतली माझी जागा छगन भुजबळ घेतील. म्हटलं अरे एवढी माणसं आहेत, एवढी असताना भुजबळांना काय सोनं लागले? म्हणून मी माहिती घेतली. एक तर यांचे सगळे उमेदवार असे की कधी एक पाऊल तुरुंगात आणि एक पाऊल मतदारसंघात, अशा परिस्थितीत आहेत. असे चाललेत. जरा कुठे खट झाले की गेले तुरुंगामध्ये. तटकरे सुद्धा केस चालू आहे, कधी तुरुंगात जातील सांगता येत नाही. भुजबळांवरती सुद्धा आरोप आहेत, कधी जातील आतमध्ये सांगता येत नाही. धाराशिवला म्हणजे यांचं उस्मानाबाद, डॉक्टर पदमसिंग पाटील खुनाचा गुन्हा डोक्यावरती आहे, तुरुंगात जाऊन आलेत, पुन्हा कधी जातील आतमध्ये सांगता येत नाही. एक उमेदवार आहेत त्यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं, तरी निवडणूक लढतायत. म्हणजे हे बघा, मला कोळी समाज जो भेटला, महादेव कोळी, त्यांचं जातीचं प्रमाणपत्र त्यांना मिळत नाही. वर्षानुवर्ष जसं विनायकराव तुम्ही आहात, डॉक्टर महात्मे तुम्ही आहात, समाजासाठी तुम्ही मेहनत करताय, मरमरत आहात. तुम्ही या सगळ्यांना मोठं केलंय का आशेने आणि अपेक्षेने मोठं केलं की माझ्या समाजाला न्याय मिळेल. पण महादेव कोळींचं जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही, धनगराला मिळत नाही, मराठ्यांना न्याय मिळत नाही. पण त्यांच्याकडे बोगस तर बोगस प्रमाणपत्र आण आणि निवडणुकीला उभी राहा. हे चालतं? ही लोकशाही? आणि मग एवढं सगळं खाल्ल्यानंतर भुजबळांनी तर काय प्रचंड खाऊन ठेवलेलं आहे. तटकरे सुद्धा प्रचंड खाल्ले, यांची सगळी खाण्यामध्ये भागीदारी आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं की यांना वारस सुद्धा त्यांनी असा शोधला की माझं काम पुढे कोण चांगलं करेल, तर भुजबळ. मी एवढं खाल्लं, हा एवढा खाईल. आणि मग मी त्यांना म्हटलं की स्वतःला ते जाणता राजा समजतात. शिवरायाचं वर्णन जे केलं जायचं की निश्चयाचा महामेरू, तसंच मी यांचं वर्णन काल केलं. शरद पवारांचं नवीन जाणता राजा, भ्रष्टाचाराचा महामेरू, दिन दुबळ्यांना गरिबांना पिळणारू, अखंड हिंदुस्थानचा लुटारू. आणि श्रीमंत योगी होते, ते श्रीमंत भोगी भोगतायत. तुम्ही दुःख भोगा, आम्ही श्रीमंती भोगतो, असे श्रीमंत भोगी. काय चुकलं का रे बाबानो? आणि मी काय हे बोलतोय? कोण आहेत माझे दुश्मन? ते वैयक्तिक दुश्मनी माझी काही नाही. पण तुम्ही ज्यांनी विश्वासाने तुम्हाला आजपर्यंत सत्ता दिली, नाही ऐकलं आमचं कदाचित. पण शरद पवार एके शरद पवार, काँग्रेस एके काँग्रेस, असं करून 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 तुम्हाला इतके वर्ष सत्ता दिली. पिढ्या मागून पिढ्या गेल्या, तुमच्यावरती विश्वास ठेवून दरवेळेला तुम्ही यांना फसवत आलात. यांच्या पिढ्याच्या पिढ्या आयुष्य सडलं आणि तुम्ही सगळे इमले उभे करून तुम्ही मोठी झालात. या लोकांना आता न्याय कोण देणार? आणि तो न्याय देण्याची जबाबदारी मी घेतो आहे. महाराष्ट्रापुरतं तरी मी घेतो आहे. आणा आहे महाराष्ट्रामधनं 48चे 48 खासदार महायुतीचे आणा, जबाबदारी मी घेतो. सगळ्या खासदारांना घेऊन मी नरेंद्र मोदींकडे जाईन पंतप्रधान पदी बसल्यानंतर आणि मोदींना सांगेन की नरेंद्र भाई, बऱ्याच वर्षांनंतर या माझ्या महाराष्ट्राने कोणावर तरी विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास
हे सगळे माझे मर्द मावळे आहेत. महाराष्ट्र दुःखामध्ये होता, गारपीटग्रस्त होता. गावागावामध्ये वीज नाही. सगळी जी काही त्यांची दुःख आहेत ती दुःख एक क्षणभर विसरून ही दुःख कायमची निघून जावीत या विश्वासाने तुम्हाला मतदान केलेलं आहे. तुम्ही ज्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेला आहात त्याच्या सिंहाचा वाटा माझ्या महाराष्ट्राचा आहे, माय भगिनींचा आणि बांधवांचा आहे. आणि माझ्या महाराष्ट्राने जबाबदारी पार पडलेली आहे. आता जबाबदारी तुमची आहे. पंतप्रधानपदी बसल्यानंतर माझ्या महाराष्ट्राचा जो हक्क आहे, माझ्या महाराष्ट्राचा जो अधिकार आहे आणि माझ्या महाराष्ट्रावरती जो अन्याय झालेला आहे तो तुम्हाला दूर करावंच लागेल. हे वचन मी देऊन आलेलो आहे. आता हे तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून मगाशी तुम्ही वचन दिलेलं आहात. गीते यावेळेला कोणी किती उसना आणू द्या, मग ते कदम असतील, तटकरे असतील, यावेळेला कोणी कोणाचं ऐकायचं नाही. तटकऱ्यांच्या पापाचा पैसा तुमच्या घरामध्ये तुम्हाला चालेल का रे? ज्या पैशाला शेतकऱ्याचा तळतळाट लागलेला आहे, ज्यांच्या जमिनी लुबाडल्या, ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्यात, सिंचनाचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत, त्यांचं आत्महत्या केलेल्यांचं रक्त सुद्धा या पैशाला लागलेलं आहे. हा शापाचा आणि पापाचा पैसा आपल्या पवित्र घरामध्ये आणू नका. आणि म्हणून मला एकदाच सांगा की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका. कोणी किती फुटपाडे येऊ देत, आम्ही जातीपातीमध्ये फुटणार नाही, तुटणार नाही. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून अनंत गीते आणि अनंत गीतेनं आज पुन्हा एकदा दिल्लीत खासदार म्हणून पाठवल्याशिवाय राहणार नाही. बस तुम्ही एवढे एक काम करा आणि तुमच्या पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.